सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरचं एक हॉटेल। दुपारची वेळ आणि अचानक समोर येते एक धक्कादायक बातमी। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली, कायम हसतमुख दिसणारी 25 वर्षीय रील स्टार रोहिणी पराध्ये हिने हॉटेलच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर येतं आणि इथूनच सुरू होतो प्रश्नांचा, संशयाचा आणि आरोपांचा थरारक खेळ। ब्रह्मपुरी गावातील रोहिणी पराध्ये रील्सच्या माध्यमातून राज्यभर प्रसिद्ध झालेली एक तरुणी, लाखो फॉलोअर्स, नेहमी आनंदी दिसणारी, पण 26 मे रोजी दुपारी 2:30 वाजता तिच्या आयुष्याचा शेवट एका हॉटेलच्या बंद खोलीत झाला। मंगळवेढा तालुक्यातील हॉटेल ग्रामपंचायतमध्ये रोहिणी आणि तिचा पती हे दोघे राहत होते आणि त्याच ठिकाणी रोहिणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो। पण इथून पुढे समोर येणाऱ्या गोष्टी अधिकच धक्कादायक आहेत। घटना घडताच हॉटेलमधील एक वस्ताद अचानक फरार होतो। मोबाईल बंद, कोणताही संपर्क नाही आणि तो थेट कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते। नेमका हा व्यक्ती कोण? घटना घडल्यानंतर तो अचानक गायब का झाला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? हे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत। पोलिसांनी रोहिणीच्या पतीचा आणि तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला। दोघांचे मोबाईल जप्त करून CDR ही तपासण्यात आला, मात्र संशयास्पद काहीच आढळलं नाही असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गळफास असल्याचं स्पष्ट झालं, पण यामुळे सगळे प्रश्न संपलेत का? रोहिणीच्या कुटुंबियांचा आरोप मात्र अत्यंत गंभीर आहे। रोहिणीचे आई, वडील, भाऊ आणि मामा गेल्या 4 दिवसांपासून मंगळवेढा पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत। त्यांची एकच मागणी आहे, आमच्या मुलीला न्याय द्या। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रोहिणीला तिच्या पतीकडून यापूर्वी देखील मारहाण होत होती। त्याचा व्हिडिओही त्यांच्याजवळ आहे आणि तो त्यांनी पोलिसांना दाखवल्याचाही दावा केला जातोय। तरी सुद्धा गुन्हा दाखल करण्यास पोलीस नकार देत असल्याचा गंभीर आरोप आता रोहिणीच्या कुटुंबियांनी केलाय। प्रश्न फक्त आता आत्महत्येचा नाहीये, प्रश्न आहे तपासाच्या दिशेचा। जर रोहिणीचे कुटुंबीय पुरावे दाखवत असतील तर मग गुन्हा दाखल का होत नाही? जर सर्व काही स्पष्ट असेल तर मग फरार झालेला वस्ताद अजूनही पोलिसांच्या ताब्यात का नाहीये? आणि जर रोहिणीचं आयुष्य खरोखरच मानसिक त्रासामुळे उद्ध्वस्त झाले असेल तर त्याला जबाबदार कोण? आता या प्रकरणात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः लक्ष घालावं, तपासाची दिशा बदलावी आणि रोहिणीच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर आणावं, अशी मागणी आता रोहिणीच्या कुटुंबियासह सुज्ञ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।